अप्पर इंद्रनगरमध्ये संविधान चौक ते VIT कॉलेज चौक यापर्यंत ड्रेनेज लाईनचं काम चाललं होतं मुख्य खात्याकडून, मलनिसरण विभागाकडून. अनेक दिवसांपासून त्या खात्याचे अधिकारी दगडखेड साहेब यांना मी वारंवार फोनवर तक्रारी करत होतो की साहेब इथं चुकीच्या पद्धतीने खोदायचं काम चाललंय, साहेब इथे ISI मार्कचा पाईप टाकला जात नाहीये, साहेब पाईप मध्ये रबरिंग टाकले जात नाहीये, साहेब ड्रेनेजला जेव्हा बांधकाम होतंय तेव्हा ते बांधकाम निष्कृष्ट दर्जाचं होत आहे आणि त्याला प्लास्टर देखील केलं जात नाहीये, साहेब झाकणं नवीन टाकली जात नाहीत. ह्या गोष्टी वारंवार साहेबांना सांगून देखील साहेबांनी कुठल्याही गोष्टींकडे लक्ष दिलं नाही, कानाडोळा केला. तिथं साहेब जागेवरती यायचे आणि येऊन बघून जायचे, येताना ते नगरसेवकांना संग घेऊन यायचे आणि तिथं रील बनवून त्यांचं काम करून जायचे. मग आम्ही ज्या तक्रारी केलेल्या आहेत की चांगल्या पद्धतीची ड्रेनेज लाईन जर खाली घेतली नाही आपण तर 100% साहेब तिथे ओव्हरफ्लो होईल. 1-2 तासांचा पाऊस पडला पुण्यामध्ये आणि त्या पावसाच्या अनुषंगाने जी ड्रेनेज लाईन त्यांनी टाकली होती ती पूर्ण ओव्हरफ्लो होऊन जैसे थे प्रोग्राम सुरू झाला. आणि मला सांगा, जर पालिकेचे 50-50, 60-60 लाख रुपये जर अशा विषयांमध्ये जात असतील ज्याच्यातून जनतेला काहीच फायदा होत नसेल तर 100% अशा अधिकाऱ्यांना कॉक्रोच भेट दिल्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. अजून काय सांगणार पालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगण्यापेक्षा महापौर साहेबांना त्याचबरोबर आयुक्त साहेबांना एवढी विनंती करेल की साहेब तुम्ही अशा गोष्टींमध्ये दखल घेतली पाहिजे. तात्काळ भ्रष्ट अधिकाऱ्यांना तुम्ही चाप लावला पाहिजे आणि ज्या काय गोष्टी हे ठेकेदारांना मिळून करतात या सर्व ठेकेदारांना काळ्या यादीत तुम्ही सामील केलं पाहिजे. ही गोष्ट अतिशय गंभीर आहे, पुण्याच्या भविष्यासाठी खराब आहे आणि ह्या चुकीच्या गोष्टीला कुठेतरी आळा बसला पाहिजे. ही आमची प्रामुख्याने आयुक्त साहेब महापौर साहेबांकडे मागणी असेल. तुमचं नाव सांगा. माझं नाव अमोल परदेशी आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवकला उपाध्यक्ष आहे पुणे शहराला आणि प्रभाग क्रमांक 39 मधून निवडणूक देखील लढवलेली आहे आमच्या कुटुंबातील लोकांनी. आणि चांगल्या पद्धतीने आमच्यावरती लोकांनी विश्वास ठेवल्यामुळे तो विश्वास कुठेतरी लोकांना आम्ही दिला पाहिजे, चुकीच्या कामाला विरोध केला पाहिजे. असं काय नाही की आम्ही निवडून आल्यानंतर लोकांची सेवा केली पाहिजे, पण चुकीच्या कामाला विरोध करणे हा देखील आमची नैतिक जबाबदारी आहे, ही प्रस्थापितांनी लक्षात घेतली पाहिजे.